नागपूर गोवा या शक्तिपीठ महामार्गाचा सर्वे करण्याचं काम जलद गतीनं सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी धरण आणि कालव्यासाठी आपल्या जमिनी दिल्यानं ते भूमिहीन झालेत। आता शक्तिपीठ महामार्गासाठी देखील शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊन ते भूमिहीन बनणार आहेत। राज्य रस्ते विकास महामंडळानं प्रस्तावित केलेला हा महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यातून जाणार आहे। त्यामध्ये वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे। यामध्ये माहूर, औंढा नागनाथ, अंबाजोगाई, परळी, तुळजापूर, पंढरपूर, नरसोबाची वाडी, कोल्हापूरची अंबाबाई, संत बाळूमामा मंदिर आणि पात्रा देवी या प्रमुख धार्मिक स्थळांना जोडला जाणार आहे। या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचं काम सध्या सुरू असून हा महामार्ग समृद्धी महामार्गापेक्षा 100 किलोमीटरनं मोठा असणार आहे। हा महामार्ग शेतजमिनीतून काढल्यानं अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातून गोव्याला जाण्यासाठी निपाणी देवगड या नुकत्याच झालेल्या मार्गावरून आणि संत बाळूमामा मंदिरापासून जलद गतीनं गोव्याला जाता येतं। हा शक्तिपीठ महामार्ग कोल्हापुरातून पुणे बेंगलोर महामार्गामार्गे निपाणी देवगड महामार्गावरून गोव्याला जोडला तर हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी वाचणार आहेत। तसंच शासनाचेही कोट्यवधी रुपये वाचणार आहेत। त्यामुळे शेतजमिनीवर सुरू असलेला सर्वे तात्काळ थांबवावा आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करावा अशी मागणी शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीनं केली आहे। या मागणीचे निवेदन त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले। शक्तिपीठ महामार्ग होऊ नये यासाठी मी निश्चित प्रयत्नशील राहीन। तसंच यासाठी शक्तिपीठ महामार्गालगतच्या सर्व आमदारांचं शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली। यावेळी कॉम्रेड शिवाजी मगदूम, दादा पाटील, आनंदा पाटील, योगेश कुळवमोडे, संतोष लोंढे, सुरेश संगपाळ, संभाजी पाटील, दिनकर लोंढे, युवराज कोईगडे, युवराज पाटील, संग्राम वडिंगेकर, सागर पाटील यांच्यासह शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।